पिछले कई सालों से। अंपायर का मैच शुरू होने का इशारा, मैच का दूसरा सत्र शुरू होने जा रहा है। सीधे बल्ले से इस गेंद को खेला है मिड ऑन के ऊपर, इस गेंद को फील्ड किया, नीलू ने सिंगल हासिल किया। सिंगल जरूर मिला है लेकिन 8 की औसत से अब 32 बनाने होंगे। 23 गेंदे 31 रनों की जरूरत। 23 गेंदे 31 रनों की जरूरत। शुभम कांबळे यांच्याकडनं 3 डॉट बॉल आले तर 1000 रुपयाचा पारितोषिक लागलेले आहे. पप्पू भोईर दोघांकडनं, शुभम कांबळे आणि पप्पू भोईर यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. देखिए एक गेंद तो डॉट आ चुकी है, अब 2 आती है तो मजा आएगा। स्ट्राइकर एंड पर केतन बोरले, जबरदस्त खिलाड़ी है ये, ऑलराउंडर खिलाड़ी ठाणे नावे का। इन्होंने सीरीज भी जीती थी ना ठाणे नावे देवनावे प्रीमियर लीग में। वही केतन अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश, रन आउट का खतरा, 1 रन जरूर मिला और इस 1 रन से लेग बाई के तौर पर जो मिला है टोटल पहुंचता हुआ 2 रन। काफी बढ़िया गेंदबाजी हो रही है गेंदबाज नितेश की। अब स्ट्राइकर एंड पर आ चुके हैं नीलू। नीलू और केतन प्रारंभिक बल्लेबाजों की ये जोड़ी, 32 रन बनाने हैं। 21 गेंदे और 32 रनों की जरूरत। हल्के हाथों से नीलू ने इस गेंद को निकाला, 1 रन तो यहाँ पे जरूर मिला। देखिए चुलबुल पांडे की चुलबुलाहट मैदान के अंदर हमें देखने का मौका मिला। तो मिडन ओवर के लिए 5000 है, लेकिन यह जबरदस्त स्ट्रोक खेला गया। बल्लेबाज नीलू के बल्ले से निकलता हुआ यह खूबसूरत छक्का, केतन बोरले ने शायद ये छक्का लगाया है और खूबसूरत शॉट आता हुआ और इस छक्के के साथ 9 रन स्कोर कार्ड के ऊपर। खूबसूरत छक्का आता हुआ केतन बोरले। मैंने कहा था इन्होंने ठाणे नावे देवनावे ग्राम पंचायत जो लीग, वहां पे मैन ऑफ द सीरीज ली थी। शुभम सर और प्रथमेश भोयर इनकी तरफ से मिडन ओवर के लिए कुल मिला के 5000, 3 डॉट गेंदों के लिए 500 500। और ये देखिए एक और नंबर 6 आता हुआ सीधा स्क्रीन पर, सीधा स्क्रीन पर आता हुआ केतन बोरले का ये नायाब सिक्सर। है बहुत कुछ होता है ऐसी जगह बदलने पर, क्योंकि सचिन तेंदुलकर भी अगर क्रूशियल मैच हो इंडिया का और वो आउट होते थे तो अपने पैड को नीचे नहीं उतारते थे जब तक मैच खत्म ना हो। 18 गेंदे और 17 रनों की जरूरत। स्ट्राइकर एंड पर इस वक्त नीलू, 2 छक्के लगा चुके हैं केतन बोरले, गेंदबाजी की बागडोर को संभालेंगे सौरभ। सौरभ को एक अच्छा ओवर करना होगा। 18 गेंदे 17 रन, रन बॉल ये मैच अब आ चुका है इक्वेशन। हल्के हाथों से इस गेंद को खेला नीलू ने, देखिए और केतन को मौका दे रहे हैं वो, और ऐसा ही होना चाहिए।
क्योंकि जो खिलाड़ी अच्छा खेल रहा है उसे ज्यादा गेंदें खेलने का मौका मिलना चाहिए। 17 में अब 16 की जरूरत। सत्रह में 16 की जरूरत। काजुवाड़ी इंतजार कर रही है उनके प्रतिद्वंदी की। रिवर्स दागने की कोशिश, कामयाबी मिली है। 17 में 16 की जरूरत थी, अब 16 में 12 की जरूरत थी 4 की वजह से। ठोक दीजिए। सितेश फार्म कि ये टूर्नामेंट वर्ल्ड टेनिस क्रिकेट पे लाइव जा रही है और ये ऊंचा खेला है। एक और नंबर आता हुआ 6 सीधा रोड पे, और इस 6 की वजह से हमारा काम आसान होता हुआ, क्योंकि अब जरूरत है महज 6 की। आखिरी मैच की कमेंट्री करेंगे तुषार धुमाल, क्योंकि कई फोन आ चुके हैं। कब वॉइस ऑफ खोपली की आवाज सुनाई देंगी दर्शकों को? तुम्हारा पैकेट भी कम हो जाएगा, बाद में बोलो मत काटा है पैकेट। नहीं नहीं, ऐसा नहीं हो सकता, क्योंकि हो सकता है। अगली मैच तुषार नहीं हो सकता, क्योंकि हमने अपना काम पूरा ईमानदारी से किया है और इस मैच को खत्म किया। केतन मुरली ने जो मंसूबा बनाया था, यकीन मानिए खालापुर ने, लेकिन वो मंसूबा उनका धरे के धरे रहा और इस मैच के प्लेयर ऑफ द मैच केतन मुरली, जिन्होंने ओवर भी अच्छा किया और 32 रनों को बनाने के लिए उन्होंने 4 छक्के लगाए। 4 ना बड़ी टीम संगनायक। धन्यवाद सर. पुन्हा एकदा तमाम क्रीडा रसिकांचं आणि उपस्थित सगळ्या मान्यवरांचं आपण श्री तेज फार्म मित्र परिवार आयोजित वीरेश्वर ग्रामस्थ मंडळाच्या वतीनं या भव्य दिव्य नाईट रजनीमध्ये हार्दिक असं स्वागत करूया. याआधी आपण आवाज ऐकला प्रवीण सर दुगाडे सरांचा, त्याच्या आधी मानस मनोरे सरांचा आणि त्याचबरोबर विनोद सोलंकी सरांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळाला. माझ्या सोबत आता दिनेश ओवाळ सर आहेत. या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच केतन बोरले ठरला मॅचचा हिरो, आणि मी आदरणीय समीरजी मसूरकर साहेबांना विनंती करेल आपल्या शुभ हस्ते आपण हा पुरस्कार मात्र केतन बोरलेला द्यावा. योगेश भाई मेडेकर साहेबांचं आपण हार्दिक हार्दिक स्वागत करूया. खालापूर आई एकविरा पालखीचे ते अध्यक्ष आहेत.
आणि माझे परम मित्र आहेत योगेशजी मेडेकर साहेबांचं हार्दिक असं स्वागत. तर हा सामना 3 षटकांचा असेल. आजच्या टीमच्या पोलचा हा सामना आहे. क्वालिफायर मॅच आहे, याच्यामध्ये एक संघ टॉप 4 मध्ये जाणार आहे, त्यामुळे हा सामना 3 षटकांचा आहे. दोन्ही टीमच्या कॅप्टननी लक्ष द्या. क्वालिफायर राऊंड असल्यामुळे आपण 3 षटकांचा खेळतोय. काजूवाडी संघाच्या विरोधात आता टीम ठाणे नव्हे. शुभम कांबळे साहेबांकडनं माझ्यासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आले. त्याचबरोबर प्रथमेश भोईर साहेबांकडनं देखील 1000 रुपयाचं पारितोषिक मला आलेलं आहे. त्याबद्दल मी त्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो. धन्यवाद प्रवीण सर, तुम्ही माझ्या हातात माईक दिल्यामुळे आता मात्र माझ्या गाडीचा वेग वाढलाय आणि त्याच्यामध्ये पेट्रोल पडलं गेलं 1000 रुपयाचं. म्हणजे ही गाडी आता कमीत कमी 120च्या स्पीडनं धावेल. चला टीम काजूवाडी आणि विरोधात ठाणे नव्हे. टॉस मात्र तिकडे बाळूच्या शुभ हस्ते आपण करतोय. बाळूच्या शुभ हस्ते आजच्या रात्रीचा शेवटच्या मॅचचा क्वालिफाय मॅचचा हा टॉस होतोय. 3 षटकांचा सामना आहे. टॉस झालाय, हेड या टेल, नाणेफेकीचं कौल जिंकलंय. टॉस कोणी जिंकलाय? काजूवाडी. निर्णय क्षेत्ररक्षणाचा. चला केतन बोरले समजून घ्या आणि लगेच क्षेत्ररक्षण समजून घ्या. घेऊया एक छोटीशी विश्रांती. ऐकूया एकविरा डीजे साऊंड सिस्टीम यांना. एकमेव राजा, राजा शिवछत्रपती. आई जिजाऊ मातेनं पाकलेलं स्वप्न साक्षात पूर्ण केलं आणि त्यानंतर स्वराज्याची निर्मिती केली. त्याच स्वराज्यामध्ये तुम्हा आम्हा सगळ्यांचा आज जन्म झालाय, हे आपलं परम भाग्य. आता दिनेश सर जवळजवळ 450 ते 400 वर्ष उलटत आलेली आहेत, तरी सुद्धा आदरानं राजा शिवाजी शिवछत्रपती महाराजांचं आपण नाव घेतो आणि तिथून मात्र आपल्या आयुष्याची सुरुवात करतो. पुन्हा एकदा या छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक होताना आपण थेट मैदानामध्ये जाऊया. आजच्या रात्रीचा खऱ्या अर्थानं संघर्षमय सामना मैदानामध्ये होईल. जो स्वप्न पाहिले टीम काजूवाडी संघानं या मैदानावरती एक ट्रॉफी जिंकण्याचं, ते कदाचित त्यांच्या संघर्षानं पूर्ण होऊ शकतं. पण आपण पाहतोय ठाणे नावे संघ देखील मनामध्ये जिद्द घेऊन आलेला आहे. या मैदानावरती त्यांना एक ट्रॉफी जिंकायची आहे आणि त्याच्या माध्यमातून आता सलामीची जोडी मैदानामध्ये गेलेली आहे. इथे मात्र बॅटर पाहायला मिळतोय केतन बोरले आणि त्याच्या बरोबरीनं नीलू बोरले, म्हणजे बोरले ब्रदर्स मैदानामध्ये गेले. चेंडू द्या मैदानामध्ये. केतन बोरले मागच्या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच, जबरदस्त ज्यांनी फलंदाजी करताना प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळवला. इथे मात्र आता तो फलंदाजीसाठी मैदानामध्ये गेलाय. दर्शनजी देशमुख साहेबांचं देखील आपण या स्पर्धेमध्ये हार्दिक असं स्वागत करूया. तेजफा मित्र परिवार मधील एक सदस्य आहेत आणि त्याचं शुभ आगमन झालेलं आहे. मी विनंती करतोय शुभम कांबळे साहेबांना आपल्या शुभ हस्ते दर्शन देशमुख साहेबांचं आपण स्वागत करावं. अतिथी देवो भव,
आपल्या भारताची संस्कृती, महाराष्ट्राची संस्कृती. समीर सर, आता पहाटेचे जवळजवळ 5 वाजलेले आहेत, पण तेज फार्म मित्र परिवाराचं प्रेम हे उसंडून वाहताना आपल्याला पाहायला मिळतंय. प्रेमाच्या या महासागरामध्ये हे प्रेमळ मित्र आता इथे आलेले आहेत आणि त्याचं स्वागत आपण इथे करतोय. गोलंदाजी मार्कवरती श्याम पाटील, मॅन फ्रॉम काजूवाडी. हा जबरदस्त गोलंदाज आजच्या रात्रीमध्ये प्रभावशाली कामगिरी ज्यानं केलेली आहे. स्ट्राईक एंडवरती नीलू. 3 षटकांचा हा सामना. पहिल्या चेंडूवरती लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफच्या मधोमध खेळण्याचा प्रयत्न. डीप मध्ये चांगलं प्रोडक्शन पाहायला मिळालं. रिॲक्शन मैदानामध्ये 1 धावानं घडलेली आहे. पहिल्या चेंडूवरती सिंगल आलेले आमचे शेंडे काका देखील मॅचचा आनंद घेत आहेत, ज्यांनी या स्पर्धेमध्ये आम्हाला बरंच सहकार्य केलेलं आहे. आदरणीय नगरसेवक समीरजी मसूरकर साहेब देखील या मॅचचा आनंद घेत आहेत. क्रिकेट की ऐसी कोई गली नहीं जहां अशफाक पटेल साहब की चली नहीं. आणि त्याच्या बरोबरीनं समीर मसूरकर साहेब या मॅचचा आनंद मात्र इथे घेताना. हा चेंडू मात्र इथे दिनेश सर निर्धाव फेकलाय. 2 चेंडूचा खेळ झाला, 1 धाव स्कोर कार्ड वरती. आता फलंदाजाला उत्तर द्यावं लागेल. तरी 2 चेंडू गोलंदाजाने चांगले टाकलेत. फलंदाजाला एकाच मोठा फटका, उर्वरित चेंडूमध्ये खेळण्याचा प्रयत्न नक्कीच करावा लागेल. लगातारच्या 3 षटकारांसाठी प्रथमेश भोईर आणि शुभम कांबळे यांच्याकडे 1000 रुपयाचं पारितोषिक पहिला आलाय. ठोक डीजे. नायक राजाधिराज योगीराज परत ब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरू साईनाथांचं गीत इथे मात्र डीजेच्या माध्यमातून आपण ऐकलं. पहाटेचा प्रहर आहे आणि साई आता कोणाच्या भक्तीला धावणार. साईंचा धावा मात्र आता टीम काजवाडी संघाला करावा लागणार. 6 धावा नक्कीच स्कोरकार्डवरती नोंद झाल्यात आणि टोटल 7 आकडा स्कोअर कार्डवरती पूर्ण होतोय. लगातारचा दुसरा वार केतन बोरलेनं मारलाय. सीमारेषा आर पार. धावा मिळतील अर्धा डझन आला. बिग बिग षटकार. समाप्तीनंतर स्कोअर कार्डवरती धावा लागल्यात त्या क्या मेरा क्या तेरा. पण सूरज पांडे सरांचं कौतुक करावं लागेल. मॅच संपल्या खेडेकरांच्या स्टॉल वरती गेल्यानंतर आता वडापावचा आनंद घेत आहेत. वडापाववरती त्यांचं विशेष प्रेम आहे. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक थोडासा थांबला. डीप मध्ये नक्कीच त्यानं मी तर म्हणेल इथे 3 धावा वाचवल्यात आपल्या संघासाठी. हा झेल होणं गरजेचं होतं. एका मोठ्या फलंदाजा तुम्ही माघाडी धाडू शकले असते, पण अशा वेळी सिंगल आली. 1 या धावेच्या मदतीनं नरेश जळवी सर मला सांगतायत स्कोर कार्डवरती 14 धावसंख्येची नोंद झाली आहे. विशालजी खेडेकर यांचं स्टॉल आपण पाहतोय, ज्या स्टॉल वरती आता बऱ्याच खवयांची गर्दी झालेली आहे. चेंडू पुन्हा एकदा आसमानी सफर करताना आर पार. षटकार. बिनबाद. शेतकऱ्याच्या भाषेमध्ये 1 खंडी आणि स्कोर कार्डच्या भाषेमध्ये 20. जमेची बाजू आहे. सलामीची जोडी अजूनही मैदानामध्ये चांगलं कार्य करतीये टीम ठाणे नवे संघाकरता. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. लगातारच्या 3 षटकारांना प्रथमेशजी भोईर आणि शुभम कांबळे साहेबांकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. नेक्स्ट बॉलर गोलंदाजी मार्गावरती आलाय भावेश लाटे. गोलंदाजी मार्गावरती आलाय. या खेळाडूमध्ये क्षमता आहे. इथे मात्र तो कमबॅक करून आपल्या संघासाठी संधी निर्माण करू शकतो. ऑलराऊंडर हा खेळाडू आहे.
मधल्या फळीचा फलंदाज आणि त्याच ताकदीचा गोलंदाज. आता या डावाला जर सावरायचा असेल तर इथे मात्र एखाद दोन विकेट आणि त्याच्यावरती निर्धाव चेंडूंचा मारा करावा लागणार. पहाटेचा प्रहर आहे. फलंदाज बहरलेले आहेत. ठाणे नवे संघ मात्र चांगल्या पद्धतीमध्ये सुस्थितीमध्ये आता आलाय. ठाणे नावे संघासमोर या स्पर्धेमध्ये खेळण्याचा प्रश्न पडला होता. आडव्या बॅटनं मैदानाला गुदुगुदू 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 कलर चेंडू गेला सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. एक धाव देऊन आणि एका धावेच्या मदतीनं टोटल स्कोअर कार्ड वरती 21 धावसंख्येची नोंद. 21 धावा स्कोअर कार्ड वरती लागल्यात. महाराष्ट्राने या आकड्यामध्ये 21 आकड्याला बरंचसं महत्व आहे आणि आपण तिकडे मुस्लिम धर्मामध्ये देखील या आकड्याला बरंचसं महत्व देतो. 786 या अंकाची जर बेरीज केली तर नक्कीच आपल्याला 21 पाहायला मिळू शकते. ऍपिल मध्ये उत्साह होता, जोश कमी होता. पंचांनी ऍपिल नकारलेली आहे. फलंदाज त्याच्या जागेवरती सुकृपे पण चेंडू गेलाय निर्धाव. डॉट चेंडूचा इशारा आलेला आहे. प्रवीणजी धुगाडे त्याचबरोबर विनोद सोलंकी रात्रीमध्ये काय घडलंय त्याचा आता लेखाजोखा करतायत. नागेश साहेबांचं देखील आपण पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करूया. पण इथे हा चेंडू एक्स्ट्रा कव्हर मध्ये खेळलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आलाय, त्यानं चेंडूला उचललं, फेकलं. तत्पूर्वी मिळाली एक सिंगल आणि सिंगलच्या मदतीने स्कोअर कार्डवरती वाढ. सुनील चव्हाण यांच्या शुभ हस्ते वैभव गोरे साहेबांचं स्वागत आपण नक्कीच करूया. पडद्या मॅचचे हिरो आहेत आणि उद्या त्यांच्या नावानं टीम मैदानामध्ये खेळणार आहे. या स्पर्धेचे अकाउंटंट आहेत वैभव गोरे, यांच्याकडे खास नजरा असतील. चेंडू टप्प्यात घेतला आणि त्याच्यावरती परफेक्ट वार करण्याचा प्रयत्न, पण चेंडू हातामध्ये विसावलाय. फलंदाजाला केलंय क्षेत्ररक्षकानं गार. ठोक डीजे. असेल आणि अशा क्रिकेटच्या मॅच भरवायच्या असतील तर नक्की खेळपट्टी बनवण्यासाठी आपण केशव यांना संपर्क करू शकता. आणि जी बॉन्ड लाईन आपण पाहतोय डी इव्हेंट ज्यांना स्पॉन्सर केलंय मयुरेश सुर्वे साहेबांनी, त्यांचं देखील स्वागत या मंचावरती होतंय. पण आयोजकांना विनंती, पहिली रात्र आहे, आजच सगळ्यांचं स्वागत कराल तर उद्या मात्र कदाचित बरेचसे गायब पिक्चर सारखे गायब व्हायला नको. टोटल 22 धावसंख्येची नोंद. 22 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. सुनील चव्हाण बडे मंच का बडा खिलाडी. इथे मात्र फलंदाज तेजसचा हा फटका फसलाय. तेजस एक सुंदर गायक आहे या विभागातील, पण ते फलंदाजी करताना तो थोडासा अपुरा ठरला. असं वाटलं होतं त्याचं हेलिकॉप्टर मैदानाच्या बाहेर लँड होईल, पण ते मैदानाच्या आत मात्र थांबवण्यात आलं. 2 गडी बाद झालेत ते टीम ठाणे नावे संघाचे आणि स्कोर कार्ड वरती धावा लागल्यात त्या टोटल 22. मी मगाशी दिनेश सर याच करता म्हटलं होतं या गोलंदाजामध्ये क्षमता आहे आणि हा गोलंदाज करू शकतो. बराचसा चांगला प्रयत्न त्यानं आतापर्यंत केला आणि या डावाला आता सावरण्याचं काम त्यानं केलंय. नेक्स्ट बॅटर रोहन मैदानामध्ये दाखल झालाय. यंग टॅलेंट हा खेळाडू ऋषिकेश माडिक यांचं देखील आपण स्वागत करूया. आजचं जे मेजवानी तुम्ही चाकली आहेत, चिकन भाताचा रस्सा तुम्ही खाल्लायत, त्याच्या मागचा पुरस्कर्ते ऋषिकेश माडिक आहेत. त्यांचं देखील स्वागत आपण इथे करतोय. थोड्याच दिवसात 2-4 होणार आहेत. ऋषिकेश माडिक साहेबांना पुढील वाटचालीसाठी देखील खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. 25 तारखेला यांचा हळदी समारंभ आणि 26 तारखेला हा गगनगिरीमध्ये त्या दिवशी गॅस पेटणार नाही, चूलच पेटणार नाही. मी तर म्हणे आता गॅस जरा कमी पडलाय.
2 दिवस रात्र. ऋषिकेश महाडिक यांची हळद म्हणजे काजूवाडीमध्ये देखील लाईट पेटणार. गरीबों की बस्ती में ऋषिकेश महाडिक जैसा दिलदार हस्ती. टोटल स्कोर कार्ड वरती 22 धावसंख्येची नोंद. पहिल्या क्रमांकापासून 4थ्या क्रमांकापर्यंत ज्या सुनील साहेब आपण ट्रॉफीज पाहतोय ते मात्र प्रथमेश भोईर साहेबांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आलेले आहेत. आणि खोपोली विभागातील बुकी इथे आलेले आहेत. बॉक्स टाइप अंडरम बॉक्स खोपोली शहराचे अध्यक्ष अक्षय देशमुख यांचं स्वागत या मंचावरती केलं जात आहे. 6वी वेळ आहे आणि शाल पण 6वीचे. नेक्स्ट बॉलर पहिल्या मॅचचा हिरो सुनील वाघमारे. अच्छे अच्छे बल्लेबाजों को करे गार, उसका नाम है सुनील वाघमारे. चेंडू हवेमध्ये. इथे मात्र फलंदाजाला माघारी धाडण्याची संधी आहे, पण क्षेत्ररक्षकाने सांगितली की आमच्याकडे धावांचे खूप पुष्कळ दुष्काळ पडलाय की अकाल पडलाय समजलं नाही, पण इथे झेल सुटलाय. सुनील वाघमारे टेन्शन मध्ये आलाय. टोटल 24 कमबॅक झाले दुसऱ्या षटकामध्ये. पहिल्या षटकामध्ये जवळजवळ 20 होत्या. आता तिसरे षटक चालू झालेलं आहे आणि पहिल्या चेंडूवरती 2 आल्या. चांगला चेंडू बॅक टू द बॉलर. या चेंडूवरती प्रयत्न झाला. सुनील वाघमारेचा या चेंडूवरचा प्रयत्न आता रनआउटचा शिकार करून गेला. सिंगल या चेंडूवरती नोंद केली जाईल आणि एका धावेच्या माध्यमातून टोटल स्कोअर कार्डवरती धावा लागल्या त्या 25. दुसऱ्या षटकामध्ये सुनील सर फक्त 2 धावा आल्या. त्यामुळे आता काजूवाडी संघ या मॅच मध्ये परतीचा प्रवास करतोय. आदरणीय परशुराम पवार साहेबांचं शुभ आगमन झालेलं आहे. टॉम साहेब इथे आलेले, त्यांचं हार्दिक स्वागत करूया. स्वागतम सुस्वागतम स्वागतम. स्पर्धेचे मुख्य आयोजक तेजसजी कांबळे देखील इथे आलेले, त्यांचं देखील हार्दिक स्वागत करूया. डीप मध्ये क्षेत्ररक्षक थांबला तो संपला. चेक केलं जाईल, काही टेन्शन घेऊ नका. टेक्नॉलॉजी आपल्याकडे आहे. आणि तिथे बघा काजूवाडी संघाचे जे पाठीराख आहेत ना तेच सांगतात या चेंडूवरती 4 धावा आहेत. नो डाऊट या चेंडूवरती 4 धावा आता काउंट केले जातील. आमचे काजूवाडी संघाचे जे प्रेक्षक आहेत ना ते प्रामाणिक आहेत, काही टेन्शन घेऊ नका. 4 धावांच्या मदतीने टोटल 29 धावा संख्येची नोंद झालेली आहे. गायकवाड साहेबांचं देखील पुन्हा एकदा शुभ आगमन झालेलं आहे, त्यांचं देखील हार्दिक स्वागत करूया. इथून जर षटकार येतोय तर आदरणीय परशुराम पवार साहेबांकडनं 500 रुपयाचं पारितोषिक असेल. इथून जर षटकार येतोय या चेंडूवरती तर आमचे टॉम भाई परशुराम पवार साहेबांकडनं 500 रुपयाचं पारितोषिक असेल. आदरणीय परशुराम पवार साहेबांकडनं देखील माझ्यासाठी 500चं पारितोषिक आलंय, त्याबद्दल त्यांचा मी आभारी आहे. पण चेंडू यावेळेस फलंदाजाचा घेतोय बळी. ज्यासाठी गोलंदाज ओळखला जातो ती गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतीये आणि खऱ्या अर्थानं सुनील वाघमारेनं केलाय शिकार. टोटल स्कोअर कार्ड वरती धावा लागल्या त्या आता 29. ठोक डीजे. महाराष्ट्र बोर्डाचे ते गुणलेखक आहेत आणि रायगड टेनिस असोसिएशनचे सदस्य आहेत. अशा गुणलेखकाला मात्र आता परशुराम पवार साहेबांकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. नरेश दळवी साहेब तुमच्यासाठी हे पारितोषिक आलेलं आहे, तर नक्कीच तुम्ही स्वीकार करा.
आणि परशुराम पवार साहेबांनी मला कमिटमेंट केलेली आहे, ही स्पर्धा संपल्यानंतर त्यांच्याकडे मला एक गिफ्ट मिळणार आहे. चेंडू स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न त्यानं केला आणि इथे मात्र सिंगल आली. एका धावेच्या मदतीने स्कोअर कार्ड वरती वाट टोटल 30. अजून या षटकातील एका चेंडूचा खेळ बाकी आहे. एका चेंडूचा खेळ बाकी आहे पहिल्या इनिंगचा. त्यानंतर आणखीन 18 चेंडूचा खेळ पाहायला मिळेल. इथे मात्र चेंडू गेला सीमारेषा पार 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 पार. जब रन मिलेंगे 4 तो जरूर होगा बेड़ा पार. ठोक डीजे मेरे यार. विश्वास नागावकर उर्फ लाल्या यांनी जर या मैदानावरती डान्स केला तर 4 मित्रांकडनं 2000 रुपयाचं पारितोषिक आहे तुमच्यासाठी. 500 500 500 2000 रुपयाचं पारितोषिक. क्या नाचेंगे लाल्या बुआ, क्या नाचेंगे सूरज पांडे, क्या नाचेंगे बाला सालुंके. जब होगा क्रिकेट का मेला तो शायद ये दिल मांगेगा मोर. 18 चेंडू मध्ये विजयासाठी टीम काजूवाडी संघाला गरज आहे ती 35 धावसंख्येची. काजूवाडी संघानं दुसऱ्या षटकामध्ये जे कमबॅक केलंय ना ते मात्र आता जमेच्या बाजू ठरलेलं आहे. पण इथे आता येणाऱ्या 18 चेंडू मध्ये 35 धावा कराव्या लागतील. जे स्वप्न काजूवाडी संघानं पाहिलंय माजी नगराध्यक्ष ट्रॉफी मध्ये खेळण्याचं, ते स्वप्न कदाचित या स्पर्धेच्या माध्यमातून पूर्ण होऊ शकतं. ही एक मोठी स्पर्धा आणि त्या स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा असेल तर मोठी एंट्री देखील द्यावी लागते. त्यामुळे आता काजोडी संघ मैदानामध्ये कसरत करतोय. ऑन स्क्रीन वरती आपण प्रेक्षकांना पाहतोय. मगाशी गर्दी होती, आता दर्दी उरलेले आहेत. सगळ्यांचं स्वागत करूया. काजूवाडीचे हे प्रेक्षक आहेत बघा, काय गुड स्माइल करतायत. आणि ऑन स्क्रीन वरती आपण बघतोय कोण पाण्याच्या मागणं आनंद घेतोय तर कोण झाडाच्या पूर्ण. चेंडू त्या मैदानामध्ये सचिन दाभोळकर सर जर नाचले ना तर 500 रुपयाचं पारितोषिक. सचिन दाभोळकर सरांचा डान्स जर झाला तर आयोजन कमिटीकडनं 500. वाकळण संघ मात्र आदरणीय समीरजी मसूरकर यांच्या स्पर्धेमध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. परशुरामजी पवार उर्फ टॉम. परशुराम पवार म्हटलं की सगळ्यांना टेन्शन येतं, पण टॉम म्हटलं की सगळ्यांना हवा हवासा माणूस, आपलासा माणूस, मैत्रीच्या दुनियेतील बेताज बादशाह, मैत्रीच्या दुनियेतील राजा माणूस. प्रत्येक षटकारासाठी टीम काजवाडी संघाला परशुराम पवार साहेबांकडनं 500 रुपयाचं पारितोषिक. आणि परशुराम पवार साहेबांनी कमिटमेंट केली की ते पूर्ण करतात. या जर्सी आपण पाहतोय त्याच्यावरती एक नाव परशुराम पवार साहेबांचं देखील आहे. बॅटर मैदानामध्ये दाखल झालेले आहेत भावेश आणि त्याच्या बरोबरीनं रमेश. भावेश आणि रमेश मैत्रीचा उल्लेख सातत्यानं इथे होतोय. आपण पाहतोय मैत्री ग्रुप यांच्या वतीनं ही स्पर्धा आपण पाहतोय. या मित्रांनी एका रात्रीमध्ये निर्णय घेतला. सकाळी मला एक कॉल केला आणि त्यानंतर खूप कमी दिवसामध्ये ही स्पर्धा घडली. सगळ्या खेळाडू मित्रांचं मी आभार मानेल. या सगळ्या मित्रांच्या मैत्रीला जागृत ठेवण्याचं काम या सगळ्या खेळाडूंनी केलं. पण या सगळ्या आयोजकांचं मी खास कौतुक याकरता करेल, या कमी वेळामध्ये कोणताही स्पॉन्सर न शोधता त्यांनी स्वतःच्या खिशामध्ये हात घालून या स्पर्धेला पुढे नेण्याचं काम केलंय. ज्याला जमेल तशी त्यांनी मदत केलेली आहे. आणि आपण पाहतोय आयोजकांच्या भूमिकेमध्ये तेजस कांबळे असतील, प्रथमेश भोईर असतील, वैभव गोरे असतील, आणि सौरभ घाटवळ असतील, परशुराम पवार असतील, अमित किस्मतराव असतील, शुभम
कांबळे असतील, त्याचबरोबर विशाल धुमाळ असतील, सूरज जोशी असतील, ऋषिकेश माडिक असतील, आदित्य यादव असतील, सुनील चव्हाणला आपण पाहतोय, प्रथमेश शिलंगे असतील, संघर्ष मते असतील, साहिल सुर्वे, मयुरेश सुर्वे, अक्षय देशमुख, आकाश देशमुख, चिराग रावळ, अक्षय जाकोडिया, अजिंक्य काकडे, ऋषिकेश लांजेकर, त्याचबरोबर अजिंक्य तावडे देखील या स्पर्धेमध्ये या मित्रांच्या हाकेला धावलेले आहेत. मैत्री ग्रुप, श्री तेज फार्म, या फार्मवरती सगळे मित्र सुट्टी साजरी करतात आणि सुट्टीचा आनंद आता क्रिकेटच्या पटलावरती त्यांना आणलाय. प्रत्येक खेळाडूला त्यांनी इथे मात्र चांगला प्लॅटफॉर्म देण्याची संधी शोधली आणि या प्लॅटफॉर्मवरती खेळताना आता काजवाडी संघ विजयाच्या जवळ आलेला आहे. विनोद सोलंकी, त्याचबरोबर माझ्यासाठी आपण पाहतोय परशुराम पवार साहेबांकडनं जवळजवळ 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याबद्दल मी त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. कलेला दाद देणारा माणूस आहे आणि कलाकारांची कदर करणारा माणूस आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू गरंगळत क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये, शॉर्ट मिड विकेटमध्ये हा चेंडू पाहायला मिळाला. इथे मात्र या चेंडूवरती आपण पाहतोय ती सिंगल आली आणि सिंगलच्या मदतीने स्कोर कार्डवरती 3 धावसंख्येची नोंद झालेली आहे. 3 धावा स्कोर कार्डवरती लागल्यात. माझ्या सोमेत विश्वास नागावकर पाहायला मिळतात, जे क्रिकेटचे दर्दी आहेत आणि उद्या ज्या संघाला ते कोचिंग करणार तो वीरेश्वर संघ मैदानामध्ये खेळणार आहे. विश्वासराव नागावकर, पण इथे फलंदाजानं काय केलं, चूक घडली, कॅच पकडला आणि एक फलंदाज मैदानाच्या येतोय बाहेर 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 ठोकडीचे. मगर लेकिन एक दूसरे का साथ नहीं छोडेंगे आणि त्यांच्याच या प्रयत्नानं साथीने स्पर्धा आता सुंदर होतीये. पहिली रात्र आहे, पहिल्या रात्रीमध्ये प्रेक्षकांनी मजा लुटली आहे. चिराग रावळ जबरदस्त व्यक्तिमत्व, मूर्ती लहान पण कीर्ती अतिशय महान. बाळा धुमाळ स्पर्धेचे अकाउंटंट पण त्यांचं स्वागत केले अक्षय पवारनं. पॉवरफुल परशुराम पवार यांचे 500 जिंकताना आलेला षटकार ठोगडीजे. जादू टोना नाही तर आक्रमण झाले. पवारांची पॉवर पाहायला मिळाली. एका पवारानं 500 दाखवले, दुसऱ्या पवारानं षटकार दाखवला आणि इथे परशुराम पवार यांचे 500 आता अक्षय पवार यांच्या खात्यामध्ये जमा. या षटकारांना टोटल 9 धावसंख्येची नोंद. कालची कोपरी संघावरती विशेष प्रेम, काटरंग संघावरती अति प्रेम, पण सगळ्या खेळाडूंना जीवापासनं प्रेम दिलंय ते आमच्या परशुराम पवार साहेबांनी. उद्या ते कदाचित ऑनलाईन ही स्पर्धा पाहतील, पण त्यांच्या मनामध्ये प्रत्येक खेळाडूला पारितोषिक देण्याचा निर्णय झालाय. उद्या गुगल पे देखील करतील. 35 धावांची गरज असताना टोटल स्कोर कार्डवरती धावा लागल्यात त्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. एक बाद 9 म्हणजे शेवटच्या 12 चेंडूमध्ये विजयासाठी 26 धावसंख्येची गरज. 12 चेंडू 26 धावांची गरज. प्रत्येक षटकारासाठी टॉमबाई परशुराम पवार साहेबांकडनं 500 रुपयाचं पारितोषिक. पहिले 500 जमा झालेले आहेत. अक्षय पवार, आता ही पॉवर कायम ठेवावी लागेल, पण समोर देखील रमेश आहे. रमेश वाघमारे, अच्छे गेंदबाजों को जो रात में मारे उसका दूसरा नाम रमेश वाघमारे.
रमेश पवारचा वार एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षकाला मात्र हुलकावणी देत एक धाव मात्र देऊन जातोय. एक धावेला आता महत्व दिलं जाते. 11 चेंडू उरलेत, 25 धावांची गरज. आखरी की 11 गेंदे. दिनेश सर 25 रनों की जरूरत. बारी बारी पहले तुम्हारी तो अब हमारी. प्रवीण दुगाडे सर देखील या मॅचचा आनंद घेत आहेत. माझ्या विनंतीला त्यांनी खरंच मान दिला. आज ते हॉस्पिटलमध्ये होते तरी सुद्धा आमच्या सगळ्या मित्रांचं प्रेम आणि त्यांना प्रेमात पाडलं. हॉस्पिटलमधनं डायरेक्ट इथे आले. तेजस कांबळे सर तुमच्या माहितीसाठी सांगतो. आता मॅचचा आनंद घेत आहेत. क्रिकेटचे खरंच खूप चाहते आहेत ते आणि क्रिकेटला सातत्यानं मनामध्ये ठेवताना समालोचनाचा जो निर्णय त्यांनी घेतला, महाराष्ट्रातील एक मोठे समालोचक, हिंदीचा जबरदस्त आवाज प्रवीण दुगाडे सरांना मी व्यासपीठावरती आमंत्रित करतोय. आमचे आयोजक तुम्हाला बोलवत आहेत. ऑफ स्टंपच्या लाईनच्या बाहेर चेंडू पकडला गेला. पंचांचा वाईटचा सिग्नल. दाभोळकर सरांना आता नाचण्याची संधी आहे. इथे जर नाचलात तर आयोजक खुश होतील आणि बघा तुम्हाला बोनस देतील. प्रवीण सर इथं उपस्थित झाले. खऱ्या अर्थानं आमचे तेजस सर असतील आणि त्यांचे सर्व कार्य आमचे परशुराम पवार सर, त्यांचे आवडते कोण समालोचक असतील तर प्रवीण सर हे मात्र इथं आलेत. तर आयोजक या स्पर्धेचे मुख्य तेजसजी कांबळे साहेबांकडनं आपण पाहतोय प्रवीण दुगडे सरांना 2000 रुपयाचं बक्षीस धन्यवाद. पत्र क्या इथे बात देण्यात आहे, आलेलं आहे. क्या बात आहे. जोरदार टाळ्या मित्रांनो तेजस कांबळेसाठी. नक्कीच समालोचकाला जो मान दिलाय, सन्मान दिलाय, यापेक्षा काही मोठं नाहीये साहेब. नक्कीच आपल्या मनापासून आभार. प्रवीण सर, मी मात्र इथे तुम्हाला एक कमिटमेंट केली होती की ही रात्र जी आहे ना ती रात्र रंगीन होणार आणि तुम्हाला असं वाटतंय का आता ही रात्र रंगीन होतीये? ऑफ स्टंपच्या लाईन मध्ये टाकलेला जबरदस्त हा तिखट चेंडू आहे. इथे गोलंदाजानं आता वार केलाय. गोलंदाज सुमितनं मात्र रमेशला बांधून ठेवलंय. कमबॅक या षटकामध्ये देखील पाहायला मिळालं. जसं आपण पहिल्या इनिंग मध्ये काजूवाडी संघाकडनं कमबॅक पाहिलं तसंच आता ठाणे नावे संघ देखील कमबॅक करण्याचा प्रयत्न करतो. आतापर्यंत चेंडू झाले त्या षटकातील 4. आता विजयासाठी 8 चेंडू 23 ची गरज. क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न. आडव्या दिशेनं हा चेंडू लेग साइड मध्ये खेळला गेला. सिंगल मात्र इथे आलेली. And the next delivery goes to the bowler. We think that it's a good delivery, and we'll say that maybe he will go for the Yorker delivery. And as for the we saw that the he arranged a team. प्रवीण सर, The field is the एक set- रेडिओ he set कॉमेंट्री the होऊन जाऊ field- द्या. He said they feel like that. I think out. Oh, maybe he will ball the bouncer. Oh, but he tried for the block hole, but सटीक यॉर्करचा प्रयत्न होता. बॉल ब्लॉकलचा he just चेंडू missed the four, and it's a four. आणि परशुराम Long off पवार the साहेब four. असं He's a म्हणतात four at the long off. क्रिकेटमध्ये Yeah. फुटवर्कचा वापर आणि He just मोबाईल मध्ये tried- नेटवर्क असणं गरजेचं आणि इथे The आलाय bowler just चौकार. tried the Yorker length, but he missed the length, and it's got the four. It's a penalty on the bowler side. It's the four. आता जर खऱ्या अर्थानं रेडिओ कॉमेंट्री जर असती आणि रेडिओ कॉमेंट्रीच्या माध्यमातून प्रवीण दुगाडे सर मायक्रोफोन वरती असते तर आज चौकार कशा पद्धतीने गेला ते नक्की सांगितलं असतं. हा चेंडू एक्स्ट्रा कव्हर मध्ये गेला. क्षेत्ररक्षकाला हुलकावणी देत. देखिए पुराने जमाने में कुछ हम लोग ऐसा सुनते थे, बोला ने दौड़ना शुरू किया, शॉर्ट ऑफ लेन गेंद थी, कवर्स में खेला है, डीप एक्स्ट्रा कवर, बाउंड्री के बाहर 4 रन. लेकिन टॉम भाई का ना मैंने पुराना फोटो देखा और आज की फिटनेस में उनकी देख रहा हूं. मुझे ये फोटो दिखाया अजिंक्य दरगे ने और 1 साल तक वो अजिंक्य दरगे के साथ बैठते रहे फिटनेस मेंटेन करने के लिए. नहीं नहीं नहीं, उनके बाहर में नहीं भाई, उनके साथ बैठते रहे फिटनेस के टिप्स, जिम. 1 साल उन्होंने जिम किया. उनका पुराना फोटो और आज का फोटो, इसमें बहुत बड़ा अंतर है. 6 चेंडू 18 धावांची गरज.
शेवटचे 6 चेंडू, 18 धावांची गरज आहे. काजूवाडी नहीं, संघाचं नहीं, अक्षय भी कम भवितव्य हो सकते हैं, ऐसा या नहीं है. अगर स्पर्धेमध्ये टॉम ठरवणार. भाई कम हो चुके हैं, अजिंक्य दर्गे कम हो चुके हैं, तो अक्षय क्यों नहीं कम हो सकते. आणि त्याच्या विरोधात ठाणे नावे संघाचं देखील भवितव्य या स्पर्धेमध्ये राखणार. शेवटचे 6 चेंडू आणि 18 धावांची गरज. तो आखिरी 6 गेंदें और 18 रनों की जरूरत है. मुकाबले में कौन जीतेगा कौन हारेगा, 2000 की मदद मिलेगी अगर काजूवाड़ी ये 18 रन पूरी करती है तो. यकीन मानिए, इरादा कीजिए पक्का, गेंदबाज को दीजिए धक्का, ऐसा लगाइए छक्का की गेंदबाज हो हक्का बक्का. अगर गेंदबाज को हक्का बक्का करना है तो दिखाना होगा यह 2.5 किलो का हाथ जब आदमी पे पड़ता है तो आदमी उठता नहीं, उठ जाता है. तो ये करना जरूरी है. लेकिन यहाँ पे सिंगल मिला, 5 में 17 की जरूरत है. बल्लेबाजों को अपना हुनर दिखाना होगा. सार्थक गोलंदाजी मार्गवरती पहिल्या चेंडूवरती एक सिंगल त्यानं खर्च केली प्रवीण सर. आता 5 चेंडू उरलेत आणि 17 धावसंख्येची गरज. या मॅच मध्ये ना कदाचित शेवटच्या चेंडूपर्यंत हृदयाचे ठोके हाँ, वाढवणारा लेकिन क्षण पाहायला छक्का मिळू आना शकतो. चाहिए. गेंदबाज नीलू सार्थक, काफी प्रत्येक अच्छी गेंदबाजी. षटकारासाठी प्रथमेश आणि शुभम यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक आणि विकेट साठी देखील 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. हाँ, ये हुई ना बात, दोनों तरफ इनाम लगाया जा चुका है. रनआउट का विकेट यहाँ पर कुर्बानी दी है. रमेश ने कुर्बानी दी है. एक बल्लेबाज ने दूसरे बल्लेबाज के लिए कुर्बानी दी है, तो उनकी कुर्बानी क्या रंग लाएगी. आपने आंखें फिल्म देखी होगी, आंखें फिल्म. 2 दोस्त थे और दोनों दोस्तों को जब सदाशिव अमरापुरकर और कादर खान कुर्बानी देगा कौन, तो यहाँ पर कुर्बानी दी गई. यकीन मानिए, लेकिन ठाणे नावे का पलड़ा भारी है तुषार. शेवटचे टेंशन में आता थोड़े से चेंडू तुषार भी उरले. आ चुके हैं. काजूवाड़ी 4 उतना आणि अच्छा खेल करायच्या नहीं रही 16 है. धावा. 4 में 16, क्या छक्का आएगा. छक्का तो और नहीं आया, ये लेकिन 4 आता गेंदबाज हुआ. को 3 में धक्का 12, जरूर मिला. 3 में 12 मैच अभी खत्म नहीं है खत्म हमारे नहीं हुआ, दोस्त. क्योंकि ये 4 नहीं आता तो मैच खत्म था. ये मैच अभी खत्म नहीं हुआ. 3 में एक आसमानी तूफानी सुल्तानी पहले 2 गेंदों में आना चाहिए. आखिरी गेंद पे कुछ भी हो, एक आना चाहिए. टॉम पवार बैंकॉक से जब मुझे लाइव देखेंगे तो मुझे बहुत बड़ा सुकून होगा कि बैंकॉक से कोई आदमी मुझे देख रहा है. कुछ दिन बाद उनका बैनर भी लगेगा. ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेला, 1 रन तो जरूर मिला. क्या मिलेगा दूसरा. और ये 2 रन पूरे होते हुए 2 गेंदे आप 10 रन. जीतने के लिए 10 रन. 10 रनों की जरूरत. दिलों का धड़कन तेज करने वाला ये मुकाबला. षटकारासाठी 1000 प्रथमेश देखिए, भोईर, त्याचबरोबर टॉम पवार शुभम सर ने हमसे वादा कांबळे किया है यांच्याकडनं. कि जब वो आणि बैंकॉक से आमच्या टॉम आएंगे बाईकडनं षटकारासाठी तो 500. कॉलर माइक हमारे लिए लेकर आएंगे और वो इस्तेमाल होंगे समीर जी मसूरकर साहब की प्रतियोगिता में. एक छक्का गेंदबाज को 2 ऐसा धक्का कि पब्लिक भी हो जाएगी हक्का बक्का. एक तो आना ही चाहिए, बाउंड्री कम से कम आनी चाहिए. 2 में 10 है तो आली रे आली, आता तुझी बारी आली. क्या बारी आएगी. क्या गेंदबाज बल्लेबाज को बताएंगे या बल्लेबाज गेंदबाज को, क्या होगा. चेंडू ये उंच ऊंचा गेला, केला आहे. लांबी कमी, पण इथे What a fielding. क्षेत्ररक्षकानं जबरदस्त fielding. क्षेत्ररक्षण केलं. नीलू बोरलेनं या चेंडूला आवडलंय. नीलू ने सही में एक गेंद अब 9 रन. कंपलसरी चेसिंग. ठाणे नावे सुपर 4 के दहलीज पे दस्तक दे रही है. अभी भी मैच खत्म नहीं हुआ. यहाँ पे एक गलत गेंद शायद काजूवाड़ी टीम को अंदर ला तुषार, सकती है. देखिए समीर जी मसूरकर सबसे बिजी रहने वाले पार्षद है, लेकिन फिर भी वो अभी तक है, आखिरी गेंद तक, आखिरी मैच तक. कल है क्या. तेजस कांबळे इनके ऊपर ढेर सारा प्यार है. समीर जी मसूरकर. सर, या मित्रांकडे बघून मला एकच गोष्ट आठवते. कोण म्हणतं मैत्री बर्बाद करते, कोण म्हणतं
मैत्री बर्बाद करते पण असे जर मित्र असतील ना तर नक्कीच मी तर म्हणेल दुनिया सलाम देखील देखिए करते डीजे जरा बजाइए ठाणे आणि नावे के इथे लिए मै-